फोटो सेशनवेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहणं टाळलं तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं। विधिमंडळातल्या फोटो सेशनची राजकीय वर्तुळात चर्चा। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही, 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऑफर, उद्धव ठाकरेंना सत्ताधारी वाकांवर येण्याचा स्कोप, विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। भ्रष्टाचाराच्या भूतांचा रेशनिंगवर डोळा, भ्रष्टाचाराच्या भूतांनी ढापलं गरिबांचं रेशन, धान्यासाठी मृत माणसांचे रेशनिंग दुकानामध्ये अंगठे घेतल्याचं झी 24 तासच्या पंचनाम्यात उघड। रेशनिंगच्या भ्रष्टाचाराच्या बातमीची गृह खात्याने घेतली दखल, भ्रष्टाचारांवर कठोर कारवाईचे गृह राज्यमंत्री योगेश कदमांची ग्वाही। बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिरं पाडणारा कठोर धार्मिक शासक। 8वीच्या पुस्तकात NCERT कडून उल्लेख, दिल्लीची सुलतानशाही मुघल इतिहास नव्यानं शिकवणार। देशातील 100 जिल्ह्यांमधील शेतकरी होणार अधिक सक्षम, पंतप्रधान धनधान्य योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट। तुमच्याकडे वाटायला पैसा आहे मात्र कायदा सुव्यवस्थेसाठी नाहीत, रखडलेल्या पोलीस भरतीवरून हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे, 3 महिन्यांमध्ये नवे धोरण निश्चित करण्याचे निर्देश। मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कृती गट, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधिमंडळात घोषणा, खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याबाबतही विचार होणार। राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांचं आज कामबंद आंदोलन, कंत्राटी पद्धतीनं नियुक्तीस विरोध, आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता। मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांचा आज संप, कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात एल्गार, मुंबईकरांची कचराकोंडी होण्याची शक्यता।